आता आपण एक महत्त्वाचा क्लाउडचा पाया समजून घेऊया, ते म्हणजे डेटा सेंटर. तुम्ही इथे स्क्रीनवर बघत आहात ते रॅक, सर्व्हर्स, लाईट हे काही व्हर्च्युअल नाही आहे, हे सगळं रिअल आहे. क्लाउड म्हणजे फक्त इंटरनेटवर काहीतरी जादू नाही, त्यामागे ॲक्च्युअल फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतं. चला एक सिम्पल साधंसं असं एक उदाहरण घेऊया. तुम्ही इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करता, तो फोटो काही हवेत तरंगत नाही, बरोबर. तो एका ॲक्च्युअल फिजिकल सर्व्हरवर स्टोअर होतो आणि तो सर्व्हर असतो जगात कुठेतरी असलेल्या एका डेटा सेंटरमध्ये. म्हणजेच क्लाउडच्या मागे ॲक्च्युअल मशीन काम करते. आता डेटा सेंटर म्हणजे नक्की काय? तर डेटा सेंटर म्हणजे एक फिजिकल बिल्डिंग ज्यामध्ये असतात सर्व्हर्स, स्टोरेज सिस्टीम, नेटवर्किंग डिव्हायसेस, कूलिंग सिस्टीम, पॉवर बॅकअप सिस्टीम. थोडक्यात सांगायचं तर डेटा सेंटर म्हणजे क्लाउडची फॅक्टरी आहे, जिथे डेटा प्रोसेस होतो, स्टोअर्ड होतो आणि इंटरनेटवरून आपल्याकडे पोहोचतो. थोडं टेक्निकली समजून घेतलं तर प्रत्येक अवेबिलिटी झोनमध्ये एक किंवा अधिक डेटा सेंटर असू शकतात. हे डेटा सेंटर खूप सिक्युअर आणि ॲडव्हान्स असतात. त्यामध्ये असतं रिडंडंट पॉवर सप्लाय, डिझेल जनरेटर्स, ॲडव्हान्स फायर सप्रेशन सिस्टीम्स, मल्टिपल फिजिकल सिक्युरिटी लेयर्स. क्लाउड प्रोव्हायडर्स कधीच एका सिंगल डेटा सेंटरवर अवलंबून राहत नाहीत. ते मल्टिपल फॅसिलिटीज बिल्ड करतात जेणेकरून सिंगल पॉईंट ऑफ फेलियर टाळता येईल. म्हणजेच हार्डवेअर फेलियर असो, पॉवर आउटेज असो किंवा फॅसिलिटी लेवल डिझास्टर असो, सिस्टम ही चालूच राहिली पाहिजे. शेवटी लक्षात ठेवा की डेटा सेंटर म्हणजे काय, तर ती एक फिजिकल बिल्डिंग आहे जिथे ॲक्च्युअल हार्डवेअर असतं.